श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गुरुपौर्णिमा अतिशय दुर्मिळ योगावरती आलेली आहे. 2026 गुरुपौर्णिमेचा दिवस. परंतु गुरुचरित्र वाचायला वेळ नाही. म्हणा हा श्लोक मिळेल संपूर्ण पारायणाचे पुण्य. बुधवार 29 जुलै म्हणजे आज रोजी गुरुपौर्णिमा आहे. त्या दिवशी गुरु उपासनेचा एक भाग म्हणून एक श्लोकी गुरुचरित्राचे पठण आवर्जून करा आणि लाभ मिळेल संपूर्ण पारायणाची. आज बुधवार 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे म्हणजे आज. तुम्हाला हा व्हिडिओ दिवसभरात कधीही मिळो. फक्त ह्या सेवेला 2 मिनिटेच लागतात. परंतु पूर्ण गुरुचरित्राचे पारायण केल्याचे फळ आपल्याला मिळते. म्हणूनच हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. खरंच मी तुम्हाला सांगते, मी खूप घाईघाईने हा व्हिडिओ तुमच्यासाठी केला आहे. तुमच्यासाठी नक्कीच हा मोलाचा आणि महत्त्वाचा असणार आहे. कारण 2 मिनिटातच तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ मिळणार आहे. बघा, आठवड्यामधला दिवस असल्याने इच्छा असूनही अनेकांना गुरुचरित्र पारायणाला कदाचित वेळ मिळणार नाही किंवा वेळ मिळेल नसेल. अशा वेळी शास्त्राने पर्याय म्हणून एक श्लोकी गुरुचरित्र दिले आहे, जे उच्चारले असता संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य लाभते. मग प्रश्न पडतो, गुरुचरित्र वाचण्यापेक्षा हाच पर्याय दरवेळी वापरावा का? तर नाही, ही सोय दिलेली आहे, कायमस्वरूपी उपाय नाही. गुरुचरित्राचे पारायण का करायचे? तर त्यामध्ये अनेक कथा आहेत, ज्या आपल्याला आपल्या आयुष्याला सकारात्मक वळण देणाऱ्या आहेत, अध्यात्माची वाट दाखवणाऱ्या आहेत. म्हणूनच श्री गुरुचरित्र ग्रंथाकडे गुरु मार्गदर्शक म्हणून पाहावे आणि जेव्हा पारायण शक्य नाही तेव्हा सदर श्लोक म्हणून लाभ घ्यावा. श्री गुरुचरित्र या ग्रंथाची महती सांगणारी अनेक विशेषणे अमृतघट, अमृताची पोळी, संजीवनी, सुधारस, कामधेनू वापरली गेली आहेत. या अक्षरग्रंथाचे वाचन काही जण आपल्या प्रापंचिक आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करतात, तर कुणी निरपेक्ष बुद्धीने निव्वळ सेवा म्हणून करतात. पारायणाला सुरुवात करताना मनात कुठलाही प्रापंचिक हेतू का असेना, जसजसे आपण एक दिवस अधिक वाचत जातो तसा मनात वैराग्य भाव आपोआप निर्माण होतो किंवा होत जातो. आपण श्रीगुरूंच्या चरित्र लीलांमध्ये इतके समरसून जातो की या पारायणापासून काही साध्य करायचे होते आपल्याला याचा विसर पडतो. श्री गुरुचरित्ररूपी कामधेनू, जो जे वांचिल तो ते लाहो, हे वचन सत्य करतेच, पण त्याचबरोबर वाचकांच्या झोळीत वैराग्याचे असे आंदण घालते की त्या वाचकांचा मुमुक्ष आणि साधक कमी होतो. हे त्यालाही कळत नाही. एक श्लोकी गुरुचरित्र दत्त महाराजांची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण. हे पारायण 7 दिवसांचे किंवा 3 दिवसांचे सुद्धा करता येते. बघा, या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये ऑफिस, व्यवसाय, आजच्या संपूर्ण पारायणासाठी लागणारा वेळ आणि नियम पाळता येत नाहीत. कित्येकांच्या मनात सेवा करण्याचे असूनही, तळमळ असूनही वेळेअभावी किंवा नियमामुळे पारायण होऊ शकत नाही. जर तुम्हाला खरोखरच मनापासून सेवा करायची असेल तर यासाठी एक प्रभावी पर्याय आहे, ती म्हणजे एक श्लोकी गुरुचरित्र. एक श्लोकी गुरुचरित्र संकल्प या ग्रंथामध्ये श्लोकामध्ये संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथाचे सार आहे. श्री गुरुचरित्रामध्ये 52 अध्याय आहेत आणि या 52 अध्यायांचा सार केवळ या एका श्लोकामध्ये सामावलेले आहे. हा एक श्लोक म्हणण्यासाठी किंवा या सेवेसाठी 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो. या सेवेसाठी कोणीही पात्र आहे. दत्तगुरू महाराजांची कृपा हवी असलेले सर्वजण ही सेवा करू शकतात. तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण केल्याचे
पुण्यफळ हवे असेल तर तुम्हीही एक श्लोकी गुरुचरित्र सेवा नक्की करू शकता. तुम्ही ही सेवा रोज नित्यसेवेमध्ये हा श्लोक म्हणू शकता. तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणू शकता. तुमची एखादी विशेष इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. उदाहरणार्थ, मी 11 दिवस रोज 11-21 वेळा हे एक श्लोकी गुरुचरित्र म्हणेन. असा संकल्प करून एक श्लोकी गुरुचरित्र सेवेचे नियम आणि वेळ, दत्तसेवा असल्यामुळे नित्यसेवेत हे करायचे असेल तरी तुम्ही मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. हा एक नियम तुम्हाला पाळावा लागेल. सुतक असताना देखील ही सेवा तुम्ही करू नका. सकाळची देवपूजा झाल्यानंतर लगेच नित्यसेवा म्हणून करू शकता. दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा करू शकता. सायंकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते तेव्हा देवासमोर दिवा अगरबत्ती करून ही सेवा करू शकता. नोकरीचा त्रास, नजरदोष, बाह्यबाधा, घरातील भांडणे, व्यवसाय व्यवस्थित न चालणे, घरामधील सततचे आजारपण किंवा रोगराई, तुमचा कोणताही प्रश्न असो किंवा समस्या असो, या सेवेने सुटू शकते. जगामध्ये अशी कोणतीही समस्या नाही जी दत्त गुरु महाराजांना शरण गेल्यावर गुरुचरित्र पारायण केल्यानंतर सुटणार नाही. दत्तगुरूंवर मनापासून विश्वास, श्रद्धा ठेवा. तुमच्या मनात महाराजांच्यावर पूर्ण विश्वास, श्रद्धा आणि मनापासून तळमळ हवी. समस्या नातेवाईकांना किंवा शेजाऱ्यांशी शेअर करू नका. ते तुमचे ऐकतील आणि नंतर त्यावर हसतील. त्याऐवजी तुम्ही ज्या देवांना किंवा गुरूंना मानता त्यांच्याजवळ दुःख सांगा. ते नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील. जर दत्तगुरू महाराजांना पूर्ण शरण जाऊन समर्पण वृत्तीने मनापासून श्रद्धा आणि विश्वासाच्या बळावर सेवा केली तर ते 21 दिवस सोडाच 1 तासातही अनुभव देतील असे सांगितले जाते. श्री एक श्लोकी गुरुचरित्र. चला तर मग एक श्लोकी गुरुचरित्र पठन करूया. दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती, कारंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला, भिल्लवतर चिये संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी, वसेवारी दिनांच्या श्रमा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.